दिवस बुडत आलाय, पटकन दर्शन करायला चला. पद्मा, मी तुले म्हणूनच सोडून नाही राहिली. चाल पटापट माझ्यासोबत, दर्शन करून वापस जायचं आपल्याला आज. आता फोन नको काढू, चल लवकर. बाकीच्या सगळ्या जणी गेल्या समोर, चाल पटापट. चाल अर्चना. इथे इतक्या लांब आलं तर फोटोही काढू देत नाही. चाल बाप्पा, टाकून देईन नाही तर. ये ना लवकर पद्मा. उभे उभ्याच पायऱ्या बाप्पा, दम भरून आला. एक तसे टेकडे तिकडे चढलो. जा तुम्ही दोघी, मी येतो आरामात आरामात. पकडू पकडू. थांबतो ना मी. शांता काकू थांबतो. चला या आरामात आरामात. मी जाऊ का अंदर? हो जा. बसून जा. शांता काकू नाही थोड्याशा. बसत दिसत नाही, वेळ होईल. येतो मी आरामात आरामात. चला तुम्ही. गजानन महाराज की जय. शक्ती दे बाप्पा गजानना. इतकं मोठं टेकडं चढल्यावर, पायऱ्या चढल्यावर, मूर्तीकडे पाहिल्यावर समाधान वाटते. हे तर आहेच. तू आज माझ्यापेक्षा जास्त थकली शांता. तुम्ही टेकडीवर नव्हते आल्या ना, मी आली होती म्हणून जास्त थकली. तो पडली का नाही तेव्हापासून जास्तच थकतो मी. गजानन महाराज की जय. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. इथंच बसूच्या वाटून राहिलं आता. इतकं चांगलं वाटून राहिलं नाही इथं. घरी जाऊन तेच काम आहे. पुरा दिवस गेला पण असं चांगलं वाटून राहिलं इथं. ते एकदमच चांगलं वाटून राहिलं. टणटंड दिवस बुडता आता. उठूशा नाही वाटत इथं. आता चांगल्या बसल्या आणि मग मला घाई करता. एक फोटो नाही घेऊ देत. मला त्या चिंतामण टेकडीवर न नेण्याचा प्लॅन कोणाचा आहे सांगा बरं. कोणाचा प्लॅन नाही हवे. तुला आणलं तर नेलं नसतं का? पण तू दिसलीच नाही ना आम्हाला. इकडे पाय तिकडे पाय. तिथं ते सिमेंटची टँक आहे, तिथं तू होती. तिथून फोटो काढतो काढतो कुठं गायब झाली, दिसलीच नाही कोणाने. आमच्यासोबत आली ते एकानं राहता नाहीत का तुला? म्हणूनच मी तुला आता सोडूनच नाही राहिली. लय झाली ना फोटो काढणं. किती काढता आता. छाया बसणं, तू कोण का उभी आहे? मी नाही थकत, मला सवय आहे. काहीच नाही वाटून राहिलं. तुमच्यासारखी नाजूक नाही आहे मी. दिवसभर कामाला जावं लागते. आजच्यापेक्षा तर कमी थकली आहे. त्याच्यापेक्षा दररोज जास्त थका लागते. मी बी नाही थकली. मी कोण म्हणते थकली? उद्या कोणी नाही थकलं, मीच थकली आहे फक्त. थकल्यावर आता झगडा नका करू. पाटली दाजी, मी उद्या येणार नाही कामाले. काऊन काऊन चंदा, काय झालं तुले? माझ्या घरी सिलेंडर संपलं. 8 दिवस झाले. सिलेंडर भेटून नाही राहिलं. कशाही काड्या होत्या ते केलं. तर आता काड्या आणायला लागेल. मला काड्याला जायचं आहे. तुम्ही सांगतो मी बी येईन चंदा. मी बी येईन तुझ्यासोबत. सिलेंडर पाहिजे विती विचारायला बाबा. कुठून आणून सिलेंडर खदून येणार राहिले. आणि मागतले ते म्हणते तर खूप महाग झाले म्हणते. तुमच्या घरी आहे का पद्मावणी सिलेंडर? कुठं आहे? मी काहीतरी आता स्वयंपाक थोडासा करून राहिली म्हणून पुरून राहिलं. आता होते खतम 1-2 दिवसात. मग इंडक्शन आहे का? इंडक्शन मी नाही आहे. माझ्या घरी कुठं आहे इंडक्शन? त्याला इलेक्ट्रिक लागतेस ना. घरच्यापेक्षा दुकानातला चहा महत्त्वाचा आहे. चहाचा भाव वाढवला तर लोक गिऱ्हाईक शिवाय देईन. चहा तरी कायच्यावर करण. ब्लॅकमध्ये सिलेंडर 2,500 रुपयाचं म्हणे. आता तुम्ही सांगा, 2,500 रुपयाचं सिलेंडर झालं तर चहा किती रुपयाचा कप पाहिजे? पण ठेवायला लावा का एक दिवस चहाचं. चालू आहे तोपर्यंत चालवून सिलेंडर. आता माहीत नाही काय करते तर. चंदा, तुले कायले सिलेंडर पाहिजे? तू आता पाटलिंग आधी जास्त घरी जेवणं खावणं राहते. तुमच्या काय पोटात येते का मग ना? माझं जेवणं खावणं. तुम्ही येत जा काम करायला. दिवसभर काम करत जा आणि जेवण खाऊन जात जा. असं करायची पाटली नाजी. उद्यापासून पद्माईत जाईन, मी नाही येणार. मी काय तुले काय म्हणून राहिली? बोलली का अशी जास्तच बोलून राहिली तू? चुप राह ना चंदा. पद्मा देवापाशी आल्या का भांडायला आल्या? भांडायला नाही आली शांता काकू. पण मला सांगा ना, मी काम करतो हजी. तुमच्या घरीच जेवतो का मी 2 टाईम? पाटली नाजी सांगा नाही यायले. हे पहा, तुम्हाला सांगतो मी. ते माघरी जेवे राहे काहीही करेल. तुम्हाला काय करायचं आहे? ते सोय तर माघरी काम करते आमचं दोघाचं. तिच्या आहे ना आम्हाला सहारा आहे. 2-2 पोरं असून काही कामाचे नाही आहे. समजलं? आता तिचं खाणं पिणं कोणी काढायचं नाही. ते खाये पिये नाही करे. कोणी आहे त्याच्यावर बोलायचं नाही. आम्ही काय बोललो का? म्हणलं तुला काय लागते सिलेंडर. आणि तुम्हाला म्हणलं तर त्या पंजाब भाऊचे हाल करता. फिरायला जाता म्हणून 3-3 दिवस जीव नाही घातलं.
आणि मग कसं तुम्हालाच तर नाही पाहिजे सिलेंडर. इकडे तिकडे बिचारा हिंडेतो पंजाब भाऊ लताच्या घरी जेवाले. कोण सांगे तुले? जास्तच बोलून राहिली तू. दोघेही चूप राहता का? दोघेही टाकून जाऊ आम्ही. चला ना, काहून बसलोय आपण, चला गाडीत बसू पटापट घरीच जाऊ. तो ड्रायव्हर नाही ना भोजराज, तो कुठं गेला माहीत नाही. तो म्हणे मी तिकडून चहा पाणी पिऊन येतो म्हणे, म्हणून बसलाय आपण इथं. चिन्ह तो गाडी घेऊन आता मला गाडी चालवा लागते म्हणे, तुम्ही थोडासा चहा घ्या पिऊन येतो म्हणे. बसा मग, मी इकडून मागून आता मस्त सनसेट होऊन राहिला, मी फोटो काढून येतो. इतक्यातच थांब, जास्त दूर जातो नको, इथंच आहे मागं. मी तिकडे फोटो काढायला गेल्यावर मांग देवाचं नाव घ्यायचा, मा नाव नका घ्यायचा. हा कशी बोलते शांता काकू, तुम्ही इथे आणायलाच नव्हतं पाहिजे. जाऊ दे ना, इथंच मागं उभी आहे, ऐकन. चंदा, मी तुला काही म्हणतो का, मग तू काय लक्ष देतं? मी बी येईन चंदा काढायला उद्या, मला आवाज दे जाऊ. आता इकडून गेल्यावर झोप उडली पाहिजे लवकर. दुपारून गेलं तर नाही चालणार का? कामधंदा करून घेऊन दुपारून जाऊ. दुपारून जाऊ मग, तुम्ही चालत असाल तर सगळ्याजणी दुपारून जाऊ. तिकडल्या साईडनं बंडी जर जाईन त्यानी वावरातली तर का बंडीत भरून काड्या आणता येते, पण गेली पाहिजे उद्या. मी असं विचारून पाहा लागेल. तुम्ही असं करा, जंगलात गेल्यापेक्षा वावराच्या काठानं जा, भेटते काड्या. तुमच्या वावराच्या काठानं जाणं तो दुसरा उपाय होय. पहिले जंगलातून घेऊन येतो, मग दुसऱ्या दिवशी लागेल तरी आणखीन तुमच्या वावराकडे जाऊन पाहू. उद्या जंगलातच जाऊन पाहतो. किती वेळची छाया उभी आहे, येणं बसणं. आला वाटते भोजरा, चला. शांता काकू, त्या मॅडमला बोलावले कोण जाते का? त्या कोपऱ्यात आहे तिकडे, फोटो सुरू आहे तिचे. तिने जा रे बापू, बोलावणार रे. नाही जात, मी थकून गेलो. दिन्या राहू दे इथंच, बोलावूच नको. चला बसा लवकर, वेळ होईल नाही तर मग. पद्मा, पद्मा, ऐकू येते का? ये ना. तिला काही ऐकून नाही जात. राहू द्या मग, आता म्हणणं ऐकांत जाते का छाया थोडीशी? आणू तिला बोलावून. काय काकू, तिला आणायलाच नव्हतं पाहिजे आपण. जाऊ दे ना, आणलं तर आणलं, जाण बोलावून थोडंसं. मला तर वाटून राहिलं चंदाचं बरोबरच आहे, दे टाकून तिले तिथं. ते पाय हात तिचा लंबा, फोटो काढण्यात खुश आहे ते. ती भलावली आली म्हणून बरं झालं नाही, तुम्ही राहत होत्या. तिने चिडून गेला तुमच्यावर. मला तुम्हाला पाहूनच तर आली होती. तुम्ही गाडीत जशा बसल्या असता नाही, मी येऊनच राहिली होती तशी. आणखीन मजुरी करतो तू, ह्या नसतं वया गेली. सगळ्यासोबत येऊन मिसळून राहिलं तर कुठेही नेन त्या, याच्यासमोर निघता तुला कुठं. मी काही केलं नाही, मी तिथंच तो होती. जशा गाडीत बसन तशी मी येऊनच राहिली होती. येऊन जाते ना. का बरं, अजून गाडीत तर कोणी बसलं नाही. सगळ्याजणी तुझ्यासाठी उभे आहे ना. चल बस, आणखीन इथंच बोलत बसून राहिलो आपण. चल पटपट, त्या चंदा पुढची जागा घेऊन घे. पुढची जागा कोण घेईन याचा विचार करून राहिली. थांबते तरी आहे, वेळ विन्न घरी झाले. तिथंच गोष्टी करान का या? नाही तर मुक्काम करायचा इरादा इथंच. या लवकर.